नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अनामिका जी आहे ही एक सोहमची चांगली मैत्रीण असते. त्याशिवाय तिचे सोहमवर प्रेम आहे असं ती फक्त लग्न होण्या अगोदर दिखावा करत होती. पण तिचे काही सोहमवर प्रेम वगैरे नाहीये. ती प्रेमाचे नाटक करून विषारी नागिन निघाली. साध्या गोळ्या सोहमच्या आयुष्याची ती राख रांगोळी करणार आहे. ती चांगलीच ठरून आलेली आहे. साधी ती सोहमच्या काजलच्या प्रेमाआड आली आणि आता सोहम कायमचा तिचा झाल्यावर त्याला वेडापिसा करून सोडत आहे. अनामिका आता सोहमला सारखी एक गोष्टीची जाणीव करून देत आहे की सोहम किती मूर्ख आहे. तो मला सुखात ठेवू शकत नाही. तो एक चांगला नवराही बनू शकत नाही. सोहम मात्र अनामिकाचाच विचार करत असतो. तिला काही कमी पडू नये, ती माझ्यासोबत खुश राहावी. सोहम अनामिकाला विचारतो की मी चांगला नवरा नाहीये का? तेव्हा अनामिका म्हणते की सोहम, तुला खरं सांगते, तुझ्यासोबत मी पहिल्यासारखी खुश नाही राहत. अरे, तू कॉलेजमध्ये लग्नाआधी खूप मस्त वागायचा. पण मला आता तुझ्याबरोबर बोर होत आहे. मी तुझ्यासोबत खुश नाहीये. सोहम तिचे बोलणे ऐकून त्याला खूप वाईट वाटतं. सोहम आता डिप्रेशनमध्ये तर गेलाच आहे. तो लगेचच निलेशला भेटतो. निलेशला झालेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा तो निलेश सोहमला म्हणतो, तुझंच चुकतंय. अनामिका खूप चांगली मुलगी आहे. निलेश ही अनामिकाचा मित्र असतो. तोही तिला मिळालेला असतो. तो सोहमला दारू प्यायला लावतो. आता डिप्रेशनमध्ये तर गेलाच आहे सोहम, पण निलेश त्याला दारूच्याही आहारी पाडत आहे. सोहमला आता या सगळ्या परिस्थितीतून काजल बाहेर काढेल का? काजल कशी मदत करेल सोहमला पुन्हा? त्याच्या आयुष्यात ती कशी येईल आणि सोहमला सगळ्या गोष्टींतून कसं सोडवेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.